नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। गणेश विसर्जनात राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय। यात उत्तर महाराष्ट्रात 9, विदर्भात 7 तर इतर ठिकाणी 3 जण नदीत बुडाल्याची घटना उघडकीस आली। यात धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर गर्दीत शिरल्याने 3 बालकांचा, एका तरुणीचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले। रेती तस्करांवर महसूल प्रशासनाचा लगाम हा अतिशय ढिला असल्याने आता नागरिकांनी शस्त्र उगारले असून चिमूर तालुक्यातील शिरपूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि सरपंच आणि गाववासियांनी भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याचे ट्रॅक्टर पकडून ते महसूल प्रशासनात जमा केले। यापूर्वी सुद्धा महसूल प्रशासनाला याची वारंवार तक्रार दाखल केल्यानंतरही महसूल प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक केले। त्यामुळे अखेरीस गावकऱ्यांनी हे पाऊल उचलत यापुढे सुद्धा अशीच कारवाई आम्ही करू असा अल्टिमेटम महसूल प्रशासनाला दिलाय। शिंदेवाई तालुक्यातील सरळपार येथे तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून कार्यरत असणारे नंदकिशोर हिरामन खोब्रागडे हे 6 दिवसांपासून बेपत्ता आहे। त्यांच्या भावाच्या तक्रारीनंतर या प्रकरणात एका डॉक्टरला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। डॉक्टर नामदेव धनविजय यांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली असून अन्य 2 संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे। शाळा आणि खासगी शिकवण्या यांचा प्रसार प्रचंड प्रमाणात वाढला असून यामुळे पालक भरडले जात आहे। यावर केंद्र सरकारने अंकुश लावण्याचा प्रयत्न केला असून यापुढे ज्या शाळांमध्ये खासगी शिकवण्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल असा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे। आणि असे आढळल्यास प्रति विद्यार्थी 5,000 ते 10,000 दंड सुद्धा शाळेवर आकारला जाणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा व युवकांच्या रोजगारासाठी वरोरा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली असून वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मनसे आंदोलन करणार आहे। वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आणि बेरोजगारी आवाजून उभी आहे, परंतु याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले आहे। घुगुट शहरातील राजीव रतन चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे आणि या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ असल्याने येथे वाहतूक पोलीस 24 तास आपले कर्तव्य बजावत असतात। एक कोळसा भरलेला ट्रक या मार्गावरून जात असताना पोलिसांनी त्याला थांबवले। त्यानंतर ट्रक वाहन चालकाने पोलिसांसोबत हुज्जत घालत त्यांच्यावर चाकू उगारला। या घटनेची पोलिसांनी दखल घेत वाहन चालकाला अटक केली। ज्या वेळेस हे प्रकरण घडले तेव्हा वाहनात कोळसा भरून होता, परंतु जेव्हा पोलीस ठाण्यात हा ट्रक आणला गेला तेव्हा त्या ट्रकमधून कोळसा गायब होता। या प्रकरणाने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले असून तो कोळसा नेमका गेला कुठे अशी विचारणा आता होऊ लागली आहे। गोंडपिंपरी तालुक्यातील सकमूर येथे गणेश विसर्जनादरम्यान वाद निर्माण होऊन चाकू हल्ला झाल्याची घटना घडली। इरफान शेख हा दारू विक्रेता असून एका छोट्या विभागातून त्याने पोलीस पाटील व अन्य दोघांवर चाकूने हल्ला केला। या प्रकरणात पोलिसांना पाचारण करण्यात आले। त्याच वेळेस पोलिसांच्या गाडीचे चाक एका नागरिकाच्या पायावरून गेल्याने तो नागरिक जखमी झाला। ही घटना कळताच नागरिक संतापले आणि त्यांनी पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या आणि टायर पंक्चर केले। अखेरीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन हे प्रकरण शांत केले। मात्र चाकू हल्ला करणारा इरफान शेख हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील व गावातील रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले। त्याचप्रमाणे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा रस्त्याची डागडुजी करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते, परंतु या आदेशाची अंमलबजावणी करण्यात बांधकाम विभाग सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आता दिसून येत आहे। आणि किंबहुना असेच म्हणावे लागेल की मंत्र्यांचे आणि खासदारांचे आदेश धुडकावून लावत बांधकाम विभाग त्यांना केराची टोपली दाखवून राहिली आहे। चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित अलुरवाड सिटी स्कॅन सेंटर यांची मनमानी आता शिगेला पोहोचली असून अनेक रुग्णांना त्यांच्यामुळे मनस्ताप होण्याच्या घटना वारंवार निदर्शनास येत आहे। राजुरा तालुक्यातील एका खेडेगावातील रुग्ण अलुरवार यांच्याकडे MRI करण्यास आला असता त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांचे MRI नंतर करण्यात येईल असे सांगण्यात आले।
परंतु त्यापूर्वी त्या रुग्णाने 7,200 रुपये सिटी स्कॅन सेंटरला जमा केले। अखेरीस त्या रुग्णाला त्यांचे नातेवाईक MRI न करता घेऊन गेले आणि MRI मध्ये भरलेले पैसे परत मागितले तेव्हा अलुरवार यांच्या प्रशासनाने पैसे देण्यास नकार दिला। याविरुद्ध आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सिटी स्कॅन सेंटर समोर आंदोलन केले। मंगळवारी चंद्रपूर शहरात गणेश विसर्जनाचा सोहळा थाटामाटात पार पडला, परंतु रात्री 3 वाजता गंजवाड येथील सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती ही जटपुरा गेटमध्ये अडकली आणि यावरून मंडळ आणि पोलीस प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला। याची बातमी आमदार किशोर जोरगेवार यांना कळताच त्यांनी रात्री 3 वाजता जटपुरा गेट येथे धाव घेऊन बॅरिगेड्स काढून टाकण्याची विनंती पोलीस प्रशासनाला केली आणि गणेश विसर्जनाचा मार्ग मोकळा केला। अनैतिक प्रेम संबंधात अकंठ बुडालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर ताडी येथे समोर आली आहे। पतीची हत्या केल्यानंतर पती हरवल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात केली होती। पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवीत पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांना ताब्यात घेतले। यानंतर या प्रकरणातले बिंग फुटले असून पत्नीने दिलेल्या साक्षीनुसार प्रियकराने पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे। तर या होत्या चपटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।